रामदास आठवले बोलतात. आपण थेट जातोय. अरे बरोबर आहे बाबा. शौर्य दिनाच्या या अत्यंत महत्त्वाच्या दिवशी मी इथं विजयस्तंभाला भेट दिलेली आहे आणि ज्या हुतात्म्याने बलिदान दिलेलं आहे त्या सर्व हुतात्म्यांना मी शहीदांना या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शौर्य होतं, बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला संघर्ष शिकवलेला आहे, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलेला आहे, त्या पद्धतीनं आम्ही लढण्याचा जो संकल्प आहे तो संकल्प आम्ही करत आहोत. आणि 2024 जे वर्ष आहे, आजपासून एक नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि हे 2024 वर्ष आम्हाला फारच झालेलं आहे हर्ष. म्हणजे जो 2024 जे वर्ष आहे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, दलितांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, 140 करोड जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे 2024 जे वर्ष आहे या वर्षामध्ये आमचा नक्कीच संकल्प असा आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे एप्रिल मेमध्ये निवडणुका होणार आहे 2024च्या, त्या निवडणुकीमध्ये आम्हाला 400पेक्षा जास्त जागा मिळतील आणि या देशाच्या विकासासाठी, बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न साकार करण्यासाठी, या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार येणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी भारतातला जो दलित समाज आहे हा मोठ्या संख्येनं नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळं नक्कीच देशामध्ये नरेंद्र मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार नक्की येईल असा आम्हाला विश्वास आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणारा जो दलित समाज आहे, जो गरीब समाज आहे, कामगार आहे, ओबीसी आहे, दलित आहे, आदिवासी आहे, या सर्वांना न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष करण्याचा संकल्प आजच्या दिनी आम्ही करत आहोत. एनडीएच्या निमंत्रक पदावरून वाद सध्या सुरू आहे. एनडीएच्या निमंत्रक पदावरून वाद सुरू आहे सध्या. तर आता एनडीएचं जे निमंत्रक आहे ते कुणाला करायचं या संबंधामध्ये वाद सुरू आहे. आणि नाही एनडीए म्हणतो इंडिया म्हणतो काय हा एनडीए मध्ये काय निमंत्रकाचा विषय अजिबात नाही. एनडीए संयोजक पदावर वाद सुरू आहे. तर आता एनडीए मध्ये काय निमंत्रक पदाचा वाद आहे असं मला वाटत नाही आहे. जरी वाद असेल तर तो वाद आम्ही सामूहिक जाण्याने मिटवू. परंतु निमंत्रक म्हणून बीजेपी आहेच. बीजेपी हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे आमच्यामध्ये काय मला वाटतं की वाद असण्याचं कारण अजिबात नाही आहे. आणि जरी तो वाद काय असला तरी आम्ही तो मिटवण्याचा प्रयत्न करू. निवडणुकांचा तुम्ही आता विषय काढला आहे, तर लोकसभेसाठी तुम्ही किती जागा मागणार आहात भाजपकडे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये? आता देशभरामध्ये आमची भूमिका अशी आहे की देशभरामध्ये आम्हाला एक 8-10 जागा मिळाव्यात अशी आमची भूमिका आहे. त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, नॉर्थ ईस्टमधली काही राज्य आहेत, साऊथ इंडियामधली काही राज्य आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला 48 जागापैकी 2 जागा देण्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण दलितांची मतं जी आहेत, बौद्धांची मतं जी आहेत ती आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर रिपब्लिकन पक्षाला काही प्रमाणामध्ये झुकतमाप देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळं बीजेपीच्या नेतृत्वाखाली असणारी जी महायुती आहे आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर बीजेपी आहे, तर या सर्वांनी RPIचा विचार गंभीरपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला सोबत ठेवणं म्हणजे रिपब्लिकन सोबत आहेच आहे, परंतु रिपब्लिकन पक्षाला काही जागा देऊन दलितांची मतं, बौद्धांची मतं मोठ्या प्रमाणामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यामुळं आम्हाला महाराष्ट्रामध्ये 2 जागा द्याव्यात अशी आमची मागणी आहे. उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज महाराष्ट्रात 2 जागा कुठं? महाराष्ट्रामध्ये एक शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे. आणि दुसरी काही जागा विदर्भातली किंवा कोणती जागा मिळू शकेल तर ती चर्चा करून त्याच्यातून मार्ग करता येऊ शकेल. पण रिपब्लिकन पक्षाला एकदम डावलू नये. रिपब्लिकन पक्षाला 2 तरी जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया भाजपवरती वरचढ होईल असं वाटतं का? मला वाटतं की इंडियावर वरचढ होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. इंडियाच्या नावाने जी आघाडी सुरू करण्यात आलेली आहे ही आघाडी फक्त नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे. ही काही देशाच्या विकासासाठी सुरू करण्यात आलेली नाही आहे. उलट ही आघाडी देशाचा विकास रोखण्यासाठी आहे.
नरेंद्र मोदी ज्या गतीनं विकास करतायत आणि लोकांनी पाहिलेलं आहे की 9.5 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं नरेंद्र मोदींचा विकासाचा रथ रोखण्यासाठी हे सगळे लोक एकत्रित आलेले आहेत, हे सगळे लोक ओळखत आहेत. त्यामुळे जनता आमच्या पाठीशी आहे, त्यामुळे आम्हाला चिंता अजिबात नाही. कुठल्या चिन्हावर लढणार तुम्ही? कुठल्या चिन्हावर लढणार? आम्ही आता जर आम्हाला जागा मिळाली तर आमचा आरपीआय आठवले हा जो पक्ष आहे तो इलेक्शन कमिशनकडे रजिस्टर आहे. अजून आम्हाला सिम्बॉल नसला तरी सिम्बॉल मिळवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जर आम्हाला जागा मिळाल्या तर आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढणार आहोत. भाजपकडून बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे आमच्या बरोबर आले त्यांना आम्ही भाजपकडून त्यांच्या गळ्यात दुपट्टे टाकलेले आहेत, प्रदेशाध्यक्ष असं म्हणलेत आणि त्याच्यावरती त्यांना निवडणूक लढवायला लागली. तुमच्या पक्षाच्याही नाही, माझ्या पक्षाच्या वतीनं आता बाकीचे माननीय एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला धनुष्यबाण सिम्बॉल मिळालेला आहे. अजितदादा आणि माननीय शरद पवार यांचा वाद सुरू आहे इलेक्शन कमिशनकडे आणि अजितदादांकडे जवळजवळ 54 आमदारापैकी 40-42 आमदार आहेत. त्यामुळे इलेक्शन कमिशनचा जो निकाल आहे हा माननीय एकनाथ शिंदेचा निकाल जसा आला तशाच पद्धतीचा 2/3 मेजॉरिटीचा निकाल त्यांच्या बाजूने येणे शक्यता आहे आणि जे घड्याळी सिम्बॉल जे आहे ते अजितदादांना मिळेल. त्यामुळं बीजेपीच्या सिम्बॉलवर बीजेपीचे उमेदवार लढतील आणि बाकीचे जे शिवसेना, राष्ट्रवादी आणि आरपीआय जे आहे आम्ही आमच्या सिम्बॉलवर लढू. महायुतीला जागा कमी दाखवतात राज्यामध्ये सध्या. महायुतीला जागा कमी दाखवत असल्या तरी जागा दाखवतात. महाविकास आघाडीला जरी 35 जागा दाखवत असले तरी आमचा 40 क्रॉस करण्याचा आमचा संकल्प आहे आणि आपण पाहिलेलं आहे की उत्तराखंड, आपल्या छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये एक्झिट पोलच्या रिपोर्टपेक्षाही आम्हाला चांगलं मतदान मिळालेलं आहे, चांगलं यश मिळालेलं आहे. त्यामुळे एक्झिट पोलपेक्षाही पुढे जाऊन जनता आमच्यासोबत आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये 40+ जागा मला मिळतील असा मला विश्वास आहे. संजय राऊत वेळोवेळी म्हणतात की संजय राऊतांकडून वेळोवेळी टीका केली जाते भाजप त्याचबरोबर इतर पक्षांवरती की आता पुढचं पीओमोचं कार्यालय जे आहे ते अयोध्येमधून चालवलं जाणार आहे, सर्व सरकार अयोध्येमधून चालणार आहे. मला असं वाटतं की संजय राऊच्या टीकेमध्ये काही अर्थ नाही आहे. अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतंय, त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होते रामाच्या मूर्तीची आणि अनेक वर्षापासूनचा हा जो विषय आहे तो प्रलंबित होता. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्हाला हेच सांगतंय की सर्व धर्मांचा आदर करा, सर्व धर्मांना आपला धर्म धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे आणि कोर्टाच्या निकालाप्रमाणे त्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन आता 22 जानेवारीला होत आहे. त्याचं निमंत्रण देशभरामधल्या सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व नेत्यांना, सर्व वेगवेगळ्या क्षेत्रात लोकांना दिलेलं आहे. त्यामुळे ज्यांना निमंत्रण मिळालेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी यावं आणि भाजप अयोध्येमधून जे ऑफिस चालवणार हा संजय राऊत यांचा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांना आरोप करण्याची सवय आहे. त्यामुळं भाजपचं जे कामकाज आहे ते दिल्लीतूनच चालणार आहे. त्यामुळं अयोध्येमधून कामकाज चालण्याचा प्रश्न येत नाही. सर, तुमची सोलापूरमध्ये ताकद मोठी आहे. सोलापूरमध्ये आरपीआयला जागा मागणार आहात का? सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये जर जागा दिली तर शिर्डीची जागा मी लढण्यासाठी उत्सुक आहे. दुसरी सोलापूर आहे, विदर्भातली काही जागा आहेत तर कुठल्या मुंबईमध्ये एखादी जागा ते देऊ शकतात. मुंबईमध्ये आमचा पक्ष मोठा आहे, जनता मोठी आहे. त्यामुळे एकत्र बसून आम्ही त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. पण आरपीआयला जागा देणं म्हणजे महायुतीच्या 40 जागा निवडून आणण्यामध्ये आरपीआयची मोठी मदत मिळवणं अशा पद्धतीचा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं मला असं वाटतं की या तिन्ही पक्षांनी आरपीआयचा गंभीरपणे विचार करावा असं आमचं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.